बातमी मुंबईमधली मुंबईत पायधुणी भागात बिर्याणी आणि कलिंगड खाऊन चौघांचा मृत्यू झाल्याची बातमी देशभरात गाजतीये। या प्रकरणामधलं मृत्यूचं गूढ आणखी वाढलंय। डोकाडी या कुटुंबातल्या चौघांचे हत्या की आत्महत्या याच्यामुळे मृत्यू झाला असा प्रश्न उपस्थित होतोय। कलिंगड किंवा इतर कुठल्याही खाद्यपदार्थात भेसळ आढळलेली नाहीये, त्यामुळे पोलिसांनी आता घातपाताच्या अनुषंगाने तपास सुरू केलाय। कलिंगडात कोणत्याही प्रकारची विषारी तत्व आढळलेली नाहीत, त्यामुळे मृत्यूचं गूढ वाढलंय। कलिंगडासह घरातनं जप्त करण्यात आलेल्या इतरही खाद्य नमुन्यांमध्ये भेसळ आढळलेली नसल्यानं संशय बळावलाय। त्यात एकाच्या शरीरात मॉर्फिन आढळून आल्याचाही संशय आहे, त्यामुळे घातपाताच्या दृष्टीने तपास सुरू आहे। तर मुंबईत घडलेल्या घटनेनंतर कलिंगड विक्रेता आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाचे 12 ट्रक पडून आहेत। 4 दिवसांपासून माल पडून आहे, त्यामुळे संपूर्ण माल खराब झालाय। त्यामुळे शेतकरी आणि विक्रेता हवालदिल झालाय। अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईत झालेले मृत्यू हे कलिंगड खाल्याने झालेले नाहीत असा निर्वाळा दिला। तसंच वैद्यकीय तज्ज्ञांनीही नागरिकांनी न घाबरता फळांचा आस्वाद घ्यावा असं म्हटलंय। तरी देखील नागरिकांच्या मनातली भीती जात नाहीये, त्यामुळे त्याचा फटका कलिंगड विक्रेते आणि शेतकरी यांना बसलेला आहे। दिवस झाले सर, कोणी माल उतरून घेत नाही, पण माल कोणी खरेदी पण नाही करत इथं। कुठून आलेली गाडी तुझी? बीडवरनं आली। तर आता परिस्थिती काय ट्रक मधल्या सगळ्या मालाची? पाणी गळते टरबुजाच्या खालनं, कोणी घेत नाही, कोणी विचारत पण नाही इथं येऊन। आज 5-5 दिवस झाले, आम्ही काय कसं हप्ता भरणार गाडीचा, कसं घर चालणार? लोकांना हे लागतंय की आम्ही खाणार तर मरणार। जे गिराकाला बोला देऊन का तुम्हाला 1-2 नाही म्हणत ते लोक, ते लोक बोलतात लोक मारायला लागले बाहेर, केडेंचं उचलून घेऊन जात आहे तरबूज, लोक असं बोलत राहिले।